मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. विरोधकांकडून टीका होते ती म्हणजे जे ठेवी मोडल्या जाणार आहे त्यावरती टीका होती. काय तुमची प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर? जो अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला आहे तो मुंबईच्या विकासासाठी आणि संपूर्ण एकंदरीत जी पायाभूत सुविधा आहे त्याच्या भक्कम पायाभरणीसाठी हा बजेट सादर झाला आहे. आणि जी विरोधकांची जी पूर्ण एकंदरीत जी बातमी आहे की त्या संदर्भातली जी तूट आहे, आज ते पैसे वापरले जातात ते फक्त बजेट त्याच्यासाठी करतायत, विकास कामांसाठी फोडले जात आहेत. त्याचं आणि 9,000ची ती आपण बजेट काढलेत, 91,000 वरनं 82,000 आपण वरती आलोय. तर याच्यात मोठी आपण FD तोडली असं काही नाही आहे त्यात. आपण मोठ्या प्रमाणात टीका होते की श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाते आणि महापौर याच्यावरती म्हणतायत की श्वेतपत्रिका जरूर काढू पण कामासाठीच पैसे जे आहेत ते खर्च केले गेले आहेत. 100% श्वेतपत्रिका काढायची तर मागच्या 30 वर्षाची काढायची आणि सगळ्या गोष्टी त्याच्या अधोरेखित कराव्या. श्वेतपत्रिकेसाठी सत्ताधारी आम्ही कोणच घाबरत नाही आहोत. आणि ज्या FD मोडल्या आहेत त्या विकास कामांसाठी मोडल्यात आणि फार फार 9,000 कोटी मोडल्यात. तर त्याच्यावरती एवढा आग तांडव करण्यासारखं कुठलेच काही नाही. आज एकंदरीत आपण बघितलं तो मुंबईचा जो विकास आहे, मुंबई आयलँड सिटी असो किंवा सबर्बन्स, त्याच्यामध्ये एकदम कंजेस्टेड झाल्यासारखं झालंय. म्हणून आता तो कोस्टल रोडचा जो मार्ग काढलाय तो मीरा भाईंदर पर्यंत केलाय आणि साधारण 29 जानेवारीपर्यंतची ही आपण कोस्टल रोड संपूर्ण होणार याची तारीख आपण अधोरेखित केली आहे आयुक्तांनी. आणि त्या अनुषंगाने आज सगळे त्याच्यामध्ये बजेट जे आपण मांडले आहेत त्या बजेटचा पूर्ण आराखडा त्याच्यात ठेवलाय. आपण काँग्रेसकडून या संपूर्ण अर्थसंकल्पावरती टीका केली गेली. ते म्हणतात की नई बॉटल लेकिन पुरानी शराब अशा प्रकारची त्यांनी टीका केली यावरती. आता काँग्रेसकडे काहीच राहिलं नाहीये. ते टीका पण सगळे दारूची करतात. तर त्यांनी पार्टी शराब याच्यावरतीच राहावं. त्यांनी कधी जागे होणार त्यांना माहीत नाही. आणि जो एकंदरीत जो बजेट पूर्ण बघितलाय त्याच्या आधुनिकता पण आहे, AI पण आहे आणि शाळाचं सक्षमीकरण सुद्धा आहे आणि याच्यात सांडपाण्याचा पण विषय आहे. तर एक समतोल बजेट हा सादर झाला आहे आज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.